गोष्ट आहे सुमारे 2-2.5 ते 2,500 वर्षापूर्वीची। गांधार नगरीतील एक शालासोत्र नावाचं एक नगर होतं आणि त्या नगरामध्ये एक दाक्षी नावाची विधवा स्त्री राहत होती। तिचा एकुलता एक मुलगा होता पणिनी, किंवा आपण त्यांना पाणिनी सुद्धा ओळखतो। पतीच्या निधनानंतर दाक्षी आणि पणिनी दोघंही एकटे पडले। पण हा जो पणिनी होता विद्यार्थ्यांनो, हा पणिनी अगदी म्हणजे त्याला 10 वेळा सांगितल्यानंतर एक गोष्ट करायची, पण मात्र त्याच्या आईला खात्री होती की एक दिवस माझा मुलगा त्याच्या वडिलांप्रमाणे संस्कृत तज्ज्ञ होईल। स्वतः पणिनी 10-12 वर्षाचा झाला आणि त्या काळातील प्रथेनुसार त्याला एखाद्या गुरुकुळात प्रवेश मिळायची वेळ आली। त्याचे वडीलही एक प्रख्यात संस्कृत तज्ज्ञ असल्यामुळे त्यांच्या नावामुळे शेवटी त्याला एका गुरुकुळाच्या प्रमुखांनी प्रवेश दिला आणि तेव्हा शेवटी आपल्या मुलाला दाक्षी हृदयाशी घेत म्हणते, बाळ आता तुझं शिक्षण सुरू होत आहे, खूप मेहनत घे, जिद्दीने अभ्यास कर आणि संस्कृत तज्ज्ञ होऊनच तू घरी ये। अशा पद्धतीने पणिनीचं शालेय शिक्षण सुरू झालं। पण काय करणार, पूर्ण गुरुकुलात त्याची चेष्टा व्हायला लागली, अवहेलना होऊ लागली आणि असंच असताना एक दिवस निराश होतो। एकदा त्या ज्योतिषांकडे गेला आणि म्हणाला, महाराज माझा हात बघा आणि मला सांगा की मी संस्कृत तज्ज्ञ पंडित होईल का? तेव्हा ज्योतिषी त्याचा हात बघतात, ते चकित होतात। ते म्हणतात, बाळ तुझ्या हातावर तर विद्येची रेषच नाही आहेत, तू संस्कृत तज्ज्ञ काय, तू साधं शिक्षणही घेऊ शकत नाही, तू शिक्षणाचा जो हट्टहास आहे तो सोडून दे। आणि तसाच रडवलेल्या चेहऱ्याने तो त्या गावाबाहेर पडला। गावाबाहेर एक सार्वजनिक विहीर होती। त्या विहिरीवरती काही स्त्रिया पाणी भरण्यात मग्न होता। तिथंच त्या विहिरीच्या कोपऱ्याशी तो बसला आणि ते बघत होता आणि ते बघता बघता त्याची नजर त्या विहिरीवरतील रहाटावरती गेली। अजून त्या पाणवल्या डोळ्यांनीच तो त्या विहिरीकडे त्या रहाटाकडे बघत असताना त्या रहाटाखाली एक दगड होता आणि बघतो तर काय, त्या दगडाला एक चरा पडलेला होता आणि त्याने तिथंच ते एका स्त्रीला विचारलं, अगं ताई या दगडाला चरा कशा पडल्यात? तेव्हा तिथली ती ताई म्हणाली, अरे रहाटाचा दोर घासल्यामुळे या दगडाला चरा पडली। त्याला अजूनच गोंधळात पडला, विचारात पडला की दगड तर कठीण अवघड आणि दोर तर नाजूक कमजोर, मग या दोराने या दगडाला कशा चरा पडल्यात? मग ती ताई म्हणते, अरे हा दोर वारंवार घासल्यामुळे दगडालाही चरा पडल्यात। आणि ते वाक्य त्या पणिनीच्या डोक्यात वारंवार घुमू लागलेत की दोऱ्याच्या घासल्या गेल्याने त्या दगडाला सुद्धा चरा पडल्यात। मग काय, एखादी वीज चमकावी तसा त्याच्या डोक्यात एक विचार आला। त्याने तिथलाच एक अणुकुचीदार दगड घेतला आणि आपल्या उजवा हात चिरला आणि म्हणाला, हीच माझी विद्यारेषा, हिला साक्षी मानून मी माझं अध्ययनाचं काम सुरू करेन। आणि त्यानंतर वज्रनिर्धाराने तो पणिनी गुरुकुळात गेला। त्याने रात्रंदिवस अभ्यास आणि अध्ययन करण्याला सुरुवात केली। स्वतःला झोप येऊ नये म्हणून भिंतीला एक खिळा ठोकला, त्या खिळ्याला दोरी बांधली आणि ती दोरीची गाठ आपल्या शेंडीशी बांधली। जर झोप लागली तर डुलकी आली तर मानेला झटका बसेल आणि पुन्हा तो जागी व्हायचा आणि आपलं अध्ययनाचं काम सुरू केलं। अशा प्रकारे नंतर पणिनीच्या लक्षात आलं की जे वैदिक संस्कृत आहेत ते वैदिक संस्कृत व्याकरण फारसं पाडत नाहीत आणि ते समजायला अवघड जातं, म्हणून त्याने रात्रंदिवस अभ्यास करत संस्कृत व्याकरण काढलं। मित्रांनो, हे जे तुम्हाला गोष्ट सांगते ते पणिनी आपलेच भारतातील थोर असे संस्कृत तज्ज्ञ आहेत।